आपल्या महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आपल्या अहमदपूरचं भूषण लोकप्रिय नेते माननीय नामदार श्री बाबासाहेब पाटील साहेब, त्याचबरोबर शिक्षकांच्या प्रश्नावर सातत्यानं आवाज उठवणारे छत्रपती संभाजीनगर शिक्षक मतदारसंघाचे माननीय आमदार श्री विक्रम काळे साहेब, त्याचबरोबर आज या कार्यक्रमाला खास उपस्थिती असलेले महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते गणेशदा हाके, आज त्या सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते हा सगळा सोहळा आयोजित होतोय. या नगरीचे प्रथम नागरिक आणि सरांचे विद्यार्थी नगराध्यक्ष स्वप्नील होतेजी मॅडम आहे, बाकी सर्व सन्माननीय सांगवीकर साहेब आहेत, त्याचबरोबर आज या कार्यक्रमाला खास उपस्थिती असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव शिवानंद हेगडेजी आणि सरांवर प्रेम करणाऱ्या तमाम सगळ्या विद्यार्थ्यांचं या कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाचे खरे हिरो ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे आपल्या विद्यार्थ्यांना समर्पित केले, ज्यांनी अनेक अशा विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलं, त्या सगळ्यांचे शिल्पकार रामलिंग दत्तापुरे सर यांचा आज हा सेवापूर्ती सोहळा जो इथं आयोजित केला, हा खरं तर आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांच्या साठी अतिशय भावनिक असा क्षण आहे. 10वी झाली त्याला आता 25 वर्ष लोटली. काळ कधी बदलला कधी कळलं नाही, पण आजही आमचे सर आम्हाला आमच्यासाठी तसेच आहे. विश्वास बसत नाही की सर आज सेवानिवृत्त होत आहे, पण मला विश्वास आहे की सर कधी सेवानिवृत्त होणार नाही. ते प्रशासकीयरित्या जरी सेवेतून त्यांनी निवृत्ती घेतली असली तरी त्यांनी जो वसा आणि वारसा घेतलेला आहे तो मात्र कायम ते या पुढच्या काळात सुद्धा निश्चितपणे करतील, ते काम करत राहतील हा विश्वास आहे आपल्या सगळ्यांना. पण आज अनेक माझे विद्यार्थी काय तुम्ही ज्या सरांना बघितलेलं आहे तर दत्तापुरे सरांना बघितलेलं बाकीच्यांनी अहमदपूर नाही, ते कदाचित निवेदनाच्या माध्यमातून बघितलं असेल, सामाजिक कार्याच्या माध्यमातून बघितलं असेल, एक पत्रकार म्हणून त्यांना बघितलेलं असेल, पण कदाचित आज या व्यासपीठाच्या माध्यमातून थोडासा वेळ घेऊन मला दत्तापुरे सरांबद्दल बोलायचं आहे. एक शिक्षक म्हणून त्यांनी आम्हा सगळ्यांच्या आयुष्यात नेमकं काय केलं हे आपल्याला सांगायचं आहे. ही सेवा सोहळा जो आहे एका शिल्पकाराचा, हे नाव देतानाच आम्ही मुद्दाम हे नाव का दिलं त्याचं कारण आहे. आज माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते दत्तापुरे सरांनी केलंय. मी यशवंत शाळेत, माझं बालपण यशवंत शाळेत गेलं. हाडोळी नावाच्या एका छोट्याशा गावात मी जेव्हा यशवंत शाळेमध्ये आलो, एका शेतकऱ्याचा साधा उजरा पोरगा, पण यशवंत शाळेसारख्या मोठ्या शाळेमध्ये गावाच्या जिल्हा परिषद शाळेतून जेव्हा आलो तेव्हा विद्यार्थी म्हणून तिथं आल्यानंतर एक मानसिक दडपण निश्चितपणे गावातल्या मुलांच्या मनात असतं, एक मोठी शाळा म्हणून. पण अशा वेळी दत्तापुरे सरांनी आम्हाला पोटाला कवटाळलं, आपलं
आणि कदाचित यात किंचित सुद्धा अतिशयोक्ती नाहीये. पाटील साहेब अजिबात म्हणजे ही गोष्ट सुद्धा कदाचित माहीत नसेल, पण आज महाराष्ट्राच्या मध्ये विलासकडे नावाचं जे काही निर्माण झालं असेल तर त्या सगळ्यांचं मूळ मुख्य असेल तर ते दत्तापुरे सरांमध्ये आहे. त्याचा इतिहास मी आपल्या सगळ्यांना सांगणार आहे. कदाचित दत्तापुरे सर हे माझ्या आयुष्यात नसते तर कदाचित विलासकडे नाव सुद्धा त्या गावातल्या सुद्धा माणसाला माहीत असण्याचं काही कारण नव्हतं. तुम्ही म्हणाले कसं केलं. मी जेव्हा जिल्हा परिषद शाळेतून आलो सांगितलं मी अतिशय मित्र होतो. मला माहित नव्हतं मला बोलता येतं का. पण दत्तापुरे सरांनी मला भाषण काय असतं हे सांगितलं. भाषण करा काय असतं हे सांगितलं. बोलायचं कसं असतं हे सांगितलं. मला हाताला धरून त्यांनी भाषण तर शिकवलं पण आयुष्यात जगण्याचे धडे त्याच दिले. मी असंख्य स्पर्धा सरांच्या सोबत केल्या. सर माझ्यासोबत प्रवास करून यायचे. शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाण्याची त्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची जबाबदारी सरांवर असायची. सर मराठी विषयाचे शिक्षक होते आणि त्यामुळे निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा या वेगवेगळ्या ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धांसाठी मुलं तयार करण्याचं काम दत्तापुरे सरांनी करायचं. आणि या सगळ्या काळामध्ये त्यांनी अगदी लहानपणापासून मला आजही ते सगळे दिवस आठवतात. सर कदाचित तुम्हाला आठवतात की नाही माहिती नाही. 25, 26, 27 वर्ष त्या कोठीला झालेले आहेत. पण त्यांच्यासोबत रात्र केलेला प्रवास असेल अशा कितीतरी प्रवासातल्या गोष्टी आहेत जेव्हा मी सरांच्या मांडीवर झोपलेलो आहे. अशा कितीतरी स्पर्धा आहेत जिथे एक लहान मुलगा म्हणून मला त्याच्याबद्दलचे फारसं ज्ञान नव्हतं नसताना सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने एका शब्दावरती काम करून भाषण नेमकं कसं करायचं असतं, लिहायचं कसं असतं, भाषण काय असतं इथपासून त्या गोष्टी शिकवल्या. कदाचित ते बाळ तुम्ही दिलं नसतं तर आज कॅमेऱ्याच्या समोर उभं राहून बोलण्याची कधी हिंमत करू शकतो. काम केलं, शब्द पेरण्याचं काम तुम्ही केलेलं आहे, उभं करण्याचं काम केलेलं आहे. केवळ मला नाहीये, यशवंत शाळेमध्ये अशा कित्येक मुलांच्या पिढ्या तुम्ही घडवलेल्या आहेत. आज तुमचे जे माजी विद्यार्थी आहेत, शिक्षक प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक असतात. आपण शिक्षकांच्या माध्यमातून पुढे जातो. पण काही शिक्षक असे असतात आयुष्यभर आपल्या आयुष्यावर एक वेगळी केवळ मराठीचे शिक्षक म्हणूनच नाहीये तर एक समाजासाठी एक जागरूक नागरिक म्हणून सुद्धा आपण कसे केलं पाहिजे. संस्काराच्या माध्यमातून त्यांच्या इतक्या प्रचंड मोठ्या काळामध्ये त्यांनी ज्या अनेक पिढ्या घडवलेल्या आहेत त्या घडवलेल्या पिढ्यात हे सरांचं सगळ्यात मोठं वैभव आहे. आणि त्यामुळे सर कदाचित तुम्ही त्या काळ्या फळावरती खडून गिरवलेल्या त्या सगळ्या गोष्टी मिटल्या असतील पण तुम्ही उभी केलेली ही सगळी पोरं आज या समाजामध्ये जे काम करतायत, विविध क्षेत्रात काम करतायत, विविध पदांवरती काम करतायत, ही सगळी मुलं कधीही तुमचं नाव मिटू देणार नाही. आम्ही तुम्हाला अभिमान वाटेल हा माझा विद्यार्थी आहे अशा प्रकारचा जो अभिमान तुम्हाला वाटेल असं काम आम्ही विद्यार्थी म्हणून निश्चितपणे आयुष्यभर करण्याचं काम करू. आणि तुम्ही जो संस्कार दिला, जो विचार दिला, ज्या पद्धतीने आम्हाला घडवलं ती प्रत्येक गोष्टीची जाणीव ठेवून या पुढच्या काळात सुद्धा काम करण्याचं आम्ही काम करू. खरं तर अनेक शिक्षकांच्या आयुष्यामध्ये असे क्षण येत असतात त्यांना कधीतरी सेवेतून निवृत्त व्हावं लागतं पण ही केवळ एक प्रशासकीय बाब आहे. मी आज अतिशय अभिमानाने सांगतो आणि लोहारे गुरुजी सुद्धा आलेले आहेत. मी खरं तर आम्ही अभिमानाने सांगायचो की आम्ही लोहारे गुरुजींच्या शाळेमध्ये आहोत. जे सत्व
शिक्षण क्षेत्रामध्ये लोहारे गुरुजींनी जपलेला आहे आणि जो विश्वास लोहारे गुरुजींनी दत्तापुरे सरांवरती कायम दाखवलेला आहे, त्यामुळे सुद्धा दत्तापुरे सर इतक्या सगळ्या गोष्टी यशवंत शाळेमध्ये करू शकल्या. प्रार्थनेच्या माध्यमातून असेल, नैतिक मूल्यांचे धडे देणं असो, मुलांना घडवणं असो, मुलांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रेरित करणं असो, हे सगळं काम अतिशय अथकपणे आपल्या मुलावर प्रेम करावं अशा पद्धतीनं काम दत्तापुरे सरांनी जे केलं. शाळा ही केवळ काही तासांचं सेवा आहे किंवा ती ड्युटी आहे असं म्हणून कधी दत्तापुरे सरांनी काम केलं नाही. त्यांनी कायम आपण काहीतरी देणं लागतो आणि एक समाजाप्रतीची एक जाणीव जी आहे ती उभ्या आयुष्यभर दत्तापुरे सरांनी ही पेललेली आहे आणि ती निभावलेली सुद्धा आहे. म्हणूनच सर इतका मोठा आज तुमचा चाहता वर्ग जो आहे, तुमच्या विद्यार्थ्यांची, तुमच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य माणसांची ही जी फौज आहे ती तुमच्या स्वभावामुळे आहे. तुम्ही लोकांना प्रेम दिलं, लोकांना जीव लावला, लोकांवरती खऱ्या अर्थानं विश्वास टाकला आणि म्हणून आज हा सेवापूर्तीचा जो सोहळा आहे तो इतक्या सगळ्या मोठ्या लोकांच्या शुभेच्छांसह तो सोहळा इथं पार पडतोय. हा एक प्रकारचा सलाम आहे, हा एक प्रकारचा तुमचा गौरव आहे, हा एक प्रकारे तुम्ही जी सेवा दिलेली आहे त्या सेवेला माजी विद्यार्थ्यांकडून थँक्यू म्हणणं आहे. खरं तर आम्ही तुमच्या ऋणातून कधीही मुक्त होऊ शकणार नाही. कुठल्याही गुरुच्या ऋणातून कुठलाही विद्यार्थी कधीच मुक्त होऊ शकत नाही, पण आम्ही तुमच्या ऋणात कायम राहू. तुम्ही दिलेला विचार पुढे घेऊन जाण्याचं काम निश्चितपणे करत राहू. आणि आज या सोहळ्यासाठी आपण सगळेजण इथं आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. कारण तुमच्या सगळ्यांच्या शिवाय हा कार्यक्रम, हा सोहळा पूर्ण होऊ शकला नसता. आणि हे प्रेरणेचं जे विद्यापीठ या अहमदपूरमध्ये उभं राहिलं, अनेक पिढ्यांना घडवण्याचं काम या विद्यापीठानं केलं, त्या विद्यापीठाला मानाचा मुजरा करतोय. आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं त्यांना मनापासूनचा मुजरा करतोय आणि सगळ्या मान्यवर पाहुण्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. इतक्या सुंदर सोहळ्यासाठी वेळात वेळ काढून आलात. नामदार मंत्री महोदयांचे मी मनापासून आभार करतो. त्यांच्यासाठी वेळ काढणं किती अवघड आहे आपल्याला कल्पना आहे. इतक्या सगळ्या बिझी शेड्यूल मधून सुद्धा सर तुम्ही इथं आलात आणि आमच्या या सगळ्या सोहळ्यामध्ये, आमच्या गुरुजनांच्या या सोहळ्यामध्ये आपण सगळेजण सहभागी झालात. बाकी सगळे मान्यवर इथं आले, त्या सगळ्या मान्यवरांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जे माजी विद्यार्थी, खरं तर आम्ही आता पाखरांसारखे झालेलो आहोत. आमचं आता फक्त इथं मूळ आहे, फांदीवरती आहोत, झाड आमचं इथं आहे, पण आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात, वेगवेगळ्या शहरांमध्ये आज काम करतोय. पण जेव्हा अहमदपूरमध्ये जायचंय, आपल्या सरांचा सोहळा आहे, आपल्या सर आज सेवानिवृत्त होत आहेत, ही आम्हा सगळ्यांसाठी एक भावनिक गोष्ट आहे. आम्हाला आजही वाटत नाहीये की सर निवृत्त होत आहेत, पण तरी सुद्धा आम्ही सगळे माजी विद्यार्थी इथं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो. 25 वर्षानंतर आम्ही पुन्हा एकदा एकत्र रियुनियन सुद्धा करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला. सगळ्या माजी विद्यार्थ्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. कारण आज या निमित्तानं का होईना आपल्याला पुन्हा एकदा एकत्र जोडण्याचं काम केलेलं आहे आणि अशा असंख्य फांद्यांना जोडण्याचं काम दत्तापुरे सर नावाच्या वटवृक्षानं उभं आयुष्य केलेलं आहे. या सगळ्या अहमदपूरच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये लोहारे गुरुजींचा असेल, दत्तापुरे सरांचा असेल, आमच्या बाकी सगळ्या गुरुजनांचं असेल, अमूल्य असं योगदान आहे. एक मोठं वैभव शैक्षणिक क्षेत्राचं या अहमदपूरला लाभलेलं आहे. ते वैभव आपण सगळेजण जपूया आणि या अहमदपूरचा नावलौकिक आणखी उंचावर जावा, यासाठी त्या चांगल्या विचारांवरती आपण पाऊल ठेवून पुढे जाण्याचं काम करूया. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाला आपण सगळेजण आलात, उपस्थित राहिलात, त्याबद्दल संयोजन समितीच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आयोजन समितीच्या सगळ्या सदस्यांनी जी मेहनत केली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्या या प्रास्ताविकाला विराम देतो. बाकी सगळी मान्यवर पाहुणे सरांबद्दल खूप भरभरून बोलणार आहेत, त्याच्याबद्दल सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद. आपली माती